प्रत्येक वेळीच भाव वाढवत असतात. आता युद्धाचं कारण सांगतायत ते, पण युद्ध संपल्यानंतर तरी कमी करणार आहेत का? सरकारचं तर लक्षच नसतं. ह्यांचं सगळं भरतीकडेच लक्ष चाललेलं असतं. कारण का गॅस म्हणा, हे आपले कांद्याचा भाव तर काय विचारूच नका. कांदे, रेशन आहे, तर सर्वसामान्यांना परवडणारच नाही भाव आहे. त्याच्यामुळेच त्या सरकारने आधीच त्या सगळ्या योजना करून ठेवायला पाहिजे. हे तर नुसतं निमित्त सांगतायत. हे बॉम्बस्फोट होत आहे, हे होतं आहे, ते काही नाही. ह्यांचं सगळं अगोदर सगळं सेटिंग असते. ते लाख मोलाचं आहे. आम्हाला लय खूपच किंमत झालेली आहे आणि त्याच्या पगार कमी आणि बजेट जास्त झालेलं आहे. कशावर भागवायचं? ज्यांच्या घरात पुरुषच नाही त्यांनी कशावर चालवायचं? बरं, फक्त गॅस नाही आहे, तेल आहे, धान्य आहे, तांदूळ आहेत, रेशनचं पण दुकान देतात म्हणतात काही देत नाही आहेत. तर सरकारला माहिती आहे की आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे, तर त्यामुळे त्यांनी तुटवडा जो आहे तो पूर्ण करायला पाहिजे होता. ते काही करत नाही. पण आता सर्वसामान्यांवरती ते आमच्यावरती ती गदा आलेली आहे. तर आम्ही काय बोलणार सरकारला? आणि ही जी किंमत वाढते, ही किंमत माहीत नाही हे युद्ध किती चालेल किंवा काय. नुसतं गॅस नाही वाढणार आहे, सगळ्याच गोष्टी वाढणार आहेत. त्याच्यामुळे कसं सर्व्हाइव्ह करायचं सर्वसाधारण माणसाने. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचा तुटवडा निर्माण झालेला आहे. कारण की इस्रायलने आणि अमेरिकेने मिळून हा हल्ला इराणवर केला आणि इराणने महत्त्वाची सामुद्रधुनी हार्मुसची ही बंद केलेली आहे. याचा परिणाम आता भारतीयांवर देखील जाणवू लागलेला आहे. पहिला जो फटका बसलेला आहे तो म्हणजे घरगुती गॅसच्या ज्या सिलेंडरच्या किमती आहेत त्या 60 रुपयाने वाढवण्यात आलेल्या आहेत. आता या संदर्भातच बातचीत करण्यासाठी माझ्याबरोबर काही सर्वसामान्य महिला आहेत ज्यांचं बजेट या 60 रुपयांवर 100 रुपयांवर अवलंबून असतं. या महिलांशी आपण बोलणार आहोत. मॅम, काय सांगाल, हा निर्णय तुम्ही ऐकला असेल, काय वाटलं ज्यावेळी गॅसच्या किमती वाढल्या त्यावेळी सरकारबद्दल काय म्हणणं आहे? प्रत्येक वेळीच भाव वाढवत असतात. आता युद्धाचं कारण सांगतायत ते, पण युद्ध संपल्यानंतर तरी कमी करणार आहेत का? आणि आता 60 रुपयाने वाढलेलं आहे ते, तर ते आमच्या बजेटमध्ये ते कोलमडणारच आहे सगळं. बरं, फक्त गॅस नाही आहे, तेल आहे, धान्य आहे, तांदूळ आहेत, रेशनचं पण दुकान देतात म्हणतात काही देत नाही आहेत. तर सरकारला माहिती आहे की आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे, तर त्यामुळे त्यांनी तुटवडा जो आहे तो पूर्ण करायला पाहिजे होता. ते काही करत नाही. पण आता सर्वसामान्यांवरती आमच्यावरती ती गदा आलेली आहे. तर आम्ही काय बोलणार सरकारला? प्रत्येक वेळेला असंच चाललेलं आहे. काय सांगाल, 60 रुपये कमी वाटत असतील सरकारला, पण आपल्यासाठी किती महत्त्वाचं? खूपच ते लाख मोलाचं आहे. आम्हाला लय खूपच किंमत झालेली आहे आणि त्याच्या पगार कमी आणि बजेट जास्त झालेलं आहे. कशावर भागवायचं? ज्यांच्या घरात पुरुषच नाही त्यांनी कशावर चालवायचं? माझ्यात कुणीच नाही, मग कसं चालवणार आम्ही? हे सरकारने विचार केला पाहिजे ना. कुठलाच विचार नाही आहे त्यांच्याकडे, फक्त वाढवीच करायचं आहे. काय सांगाल, किती फरक पडतो? कारण की 60 रुपये वाढवलेले आहे. आताचे किती, ठीक आहे, आताचे किती भाव होते आणि आता नवीन भाव किती असते? 850 851 रुपये गॅस होता, 60 रुपये वाढले. महिन्याचे 60 रुपये. आता आम्ही लोक चाळीत असल्यामुळे पाईप गॅस वापरत नाही. जनरल जर कम्पेअर केलं तर पाईप गॅसची जी किंमत आहे ती 1.5 महिना जवळजवळ 1 महिन्याच्या किमतीत चालतोय आणि आम्ही गॅस सिलेंडरचा वापरतोय. तर सिलेंडरचा गॅस आणि पाईप गॅसात खूप फरक आहे. आणि अशी परिस्थिती आहे की ह्या चाळीत असल्यामुळे कुणी असं फार मोठं कोणी हाय पेमेंटवाले किंवा MNCमध्ये कामं करणारे कोणी नाही आहेत की त्यांचे लिमिट्स पण आहेत आणि तेवढ्याने पगार वाढत नाही. आणि ह्या बोलल्या ते बरोबर आहे, कुठलीही गोष्ट एकदा वाढली की ती पुन्हा कमी होत नाही, त्याच्यापेक्षा वाढत जाते. कुठलीही गोष्ट असू दे ती, की गॅस नाही किंवा काही नाही. आता गॅसचं जर तुम्ही म्हणाल तर गॅसवाले जेव्हा ऑनलाईन पेमेंट करतात तर ऑनलाईनवाले आम्हाला गॅस सेंटरवाले काय सांगतात की तुम्ही ऑनलाईन जेव्हा पेमेंट करता ते डायरेक्ट त्यांच्याकडे जमा होतं, म्हणजे कंपनीच्या अकाउंटला जमा होतं. म्हणजे इनकेस काही प्रॉब्लेम झाला, कारण मागे असं आमच्या बाबतीत 2 वेळा झालं की ते पैसे त्यांच्याकडे आले नाही, त्याने आम्हाला गॅस दिला नाही. हाही एक प्रॉब्लेम. तुम्ही गॅसचं बोललात म्हणून मला हे सांगावं असं वाटलं. आणि ही जी किंमत वाढते, ही किंमत माहीत नाही हे युद्ध किती चालेल किंवा काय. नुसतं गॅस नाही वाढणार आहे, सगळ्याच गोष्टी वाढणार आहेत. त्याच्यामुळे कसं सर्व्हाइव्ह करायचं सर्वसाधारण माणसाने. कारण एक ठीक आहे, पेमेंट काय तुम्ही नेहमी वाढत नाही, कोणी असो, मग ते गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो, पेमेंट तुमचं वाढत नाही आहे, ते तेवढं राहते. मग ह्याचा कुठेतरी सोर्स, मी असं म्हणत नाही पूर्ण गव्हर्नमेंटवर त्यांनी मी हे नाही करते, पण कुठेतरी अशी काहीतरी सोय करा की जी तुम्ही सबसिडी देता, ती सबसिडी देताना त्या सबसिडीचा एक
सर्वसामान्याने आणि सर्वांकच विचार व्हावा आणि त्याप्रमाणे कुठलीही सबसिडी देण्यात यावी. कळलं की नाही? म्हणजे कुठेही असं नको व्हायला की ज्या गोष्टी सर्वसामान्यांना मिळत आहेत त्या सर्वसाधारण सगळ्यांना मिळतात, पण त्यातल्या सर्वसामान्यांना मिळतातच असं नाही. ही सबसिडी आमच्यापर्यंत पोचते असं नाही. कारण बरीच वर्ष झाली ही सबसिडी जी होती गॅसची सबसिडी बंद झाली, ही पोचलेलीच नाही आहे. तर मग अशा ह्या खोट्या वल्गना करू नये शासनाने. म्हणजे कुठे काही असू देत की हे शासन आहे ना, शासनाने पारदर्शी व्यवहार करावा. काय वाटतं सरकारने आधीपासून की युद्ध सुरू होणार माहिती आहे, युद्ध सुरू झालं माहिती आहे, सरकारने आधीपासूनच या सगळ्याचा काहीतरी उपाययोजना करून ठेवायला हवी होती, जेणेकरून आपल्यासारखं सर्वसामान्यांवर भार पडणार नाही आणि याच्या पुढे देखील युद्ध किती दिवस चालू राहील माहिती नाही. तर सरकारने आत्तापासूनच तेल साठा किंवा गॅसचा पुरवठा जो आहे तो इतर देशांकडून करायला पाहिजे, काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. हो, नक्कीच करायला पाहिजे. कारण का सरकारचं तर लक्षच नसतं, ह्यांचं सगळं भरतीकडेच लक्ष चाललेलं असतं. कारण का गॅस म्हणा, हे आपले कांद्याचा भाव तर काय विचारूच नका. कांदे, रेशन आहे, तर सर्वसामान्यांना परवडणारच नाही भाव आहे. त्याच्यामुळेच त्या सरकारने आधीच त्या सगळ्या योजना करून ठेवायला पाहिजे. हे तर नुसतं निमित्त सांगतायत, हे बॉम्बस्फोट होत आहे, हे होतं आहे, ते काही नाही. ह्यांचं सगळं अगोदर सगळं सेटिंग असते, काही नसते. सगळं हे लोकांचं सेटिंग केलेले असते, फक्त या लोकांचे निमित्त असतं की हे आहे तर आपण वाढवायचं आहे, बाकी काही नाही. पण सगळ्यांना जमायला पाहिजे सगळ्या गोष्टी. एक कमवणारा असतो प्रत्येक घरामध्ये आणि 10 तोंडं खाणारे असतात. सगळ्यांना त्या गोष्टी जमायला पाहिजेत. सरकारने याचा विचार करायला पाहिजे. पेमेंट तर कुठे वाढायचं पैस नसतं, वर्षातनं एकदा पेमेंट वाढतो. महागाई वर्षातनं कितींदा वाढते, हे कोणी लक्ष द्यायचं? फक्त नुसते इलेक्शन आलं हे आलं की फक्त लक्ष देतात, बाकी नंतर कोणच कोणाला लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळे सरकारने ह्याच्याकडे लक्षच द्यायला पाहिजे प्लीज. तर आपण या सगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया ऐकतोय. खरंच या सगळ्यांना त्रास होणार आहे, कारण की छोटी छोटी किंमत जरी एका गोष्टीची वाढली तरी देखील त्याचा खूप मोठा परिणाम हा सर्वसामान्य घरांच्या बजेटवर होतो. कारण की पगार आधीच कमी आहेत, त्यात हळूहळू हे पैसे वाढत जातात. जसे की पेट्रोल डिझेल पैसे वाढले, पण कमी होण्याचं मात्र त्यांनी नाव घेतलं नाही आहे. त्यामुळे आता देखील गॅसचे भाव वाढल्याच्यानंतर युद्ध संपेपर्यंत हे आणखीन कितीपर्यंत जातील हे माहिती नाही आहे. म्हणून आत्ताच सरकारने याबद्दल काही ना काही उपाययोजना करण्याचं गरजेचं आहे. कारण अशा जर किमती वाढत राहिल्या तर सर्वसामान्यांचं कंबरडं बजेटसह मोडण्याची शक्यता दाट आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.